आजच्या सकाळबद्दल पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. कसे आहात आपण सर्वजण? अत्यंत आनंदात असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणून आज आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनातून पाहणार आहोत. पुन्हा एक वार देवाचा गौरव करण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला एकत्र केलेलं आहे आणि म्हणून प्रियजनांनो, आपण पाहणार आहोत की बायबलच्या काळातील शिक्षण किती महत्त्वाचा विषय आहे. बायबलच्या काळातील, जगाच्या सुरुवातीच्या काळातील शिक्षण या विषयावरती आज आपण पाहणार आहोत. प्रियजनांनो, बायबल वाचन करणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे की उत्पत्ती अध्याय 1 ते 3 मध्ये अनेक पात्र आपल्याला माहीत आहेत. अनेक पात्र आपल्याला माहीत आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो की परमेश्वर आहे, आदाम, हवा, देवदूत आणि सर्प असे हे पात्र एदेन बागेमध्ये, ज्याला एदेन बागेला स्वर्ग म्हणलेलं आहे, त्या बागेमध्ये असलेले पात्र आपल्याला पाहायला मिळतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे पात्र आहेत. याच्यामध्ये मुख्य पात्र परमेश्वराचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या बागेला खूप सुंदर असा देखावा सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या बागेत या सर्व पात्र, सर्प सोडता सर्व पात्र असताना किती सुंदर ही बाग होती, किती सुंदर त्या ठिकाणचा देखावा होता. परंतु या बागेमध्ये काही गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्याने घडत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही पाहतो की देवाने उत्पन्न केलेला मनुष्य आदाम आणि हवा, आणि मग त्याच्यानंतर तो त्यांना सूचना देतो. जेव्हा तो त्यांना त्या बागेत प्रस्थापित करतो, आणतो, तेव्हा त्यांना तो सूचना देतो आणि मग ते सूचनांचे पालन करत नाहीत. ते दोघे पापात पडतात आणि मग त्यांना बागेतून हाकलून देण्यात येते. उत्पत्तीच्या सुरुवातीच्या काही अध्यायांकडे आम्ही जर पाहिलं प्रियजनांनो, तर आपल्याला पाहायला मिळते की या सर्व घटनांच्या दरम्यान आदाम आणि हवा जोपर्यंत पाप करून बागेच्या बाहेर पडत नाहीत किंवा त्यांना हाकलून दिले जात नाही, तोपर्यंत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्यात येत होते. परमेश्वरामार्फत ते शिक्षण देण्यात येत होतं. एदेन बाग शिक्षणाचा एक सुंदर वर्ग होता प्रियजनांनो, आणि त्या ठिकाणी ते रोज नित्य देवाकडून शिक्षण घेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. रोज ते देवाकडून शिक्षण घ्यायचे त्या बागेमध्ये. प्रियजनांनो, एलन व्हाईट यांच्या द एज्युकेशन या पुस्तकामध्ये पान नंबर 20 वरती त्या खूप सुंदर स्टेटमेंट करतात या शिक्षणाबद्दल. आपल्याला पाहायला मिळतं ना की परमेश्वर कसा ओळखायचा किंवा परमेश्वर म्हणजे काय आहे. बायबल व्यतिरिक्त परमेश्वर कुठं आपल्याला पाहायला मिळेल. बायबल व्यतिरिक्त आम्ही परमेश्वराला कसं इतरांच्या समोर सांगू शकू. एज्युकेशन बुक पान नंबर 20 वरती एलन व्हाईट असं म्हणतात, शिक्षणाची पद्धत जगाच्या सुरुवातीला स्थापित करण्यात आली होती, जी त्यानंतर सर्व काळाकरता एक नमुना म्हणून राहणार होती. देवाच्या तत्वांचे उदाहरण म्हणून ही आदर्श शाळा हे एदेन बागेत स्थापन करण्यात आली होती, जे आपल्या पहिल्या मातापित्यांचे घर होते. एदेन बाग एक वर्ग होता आणि निसर्ग पाठ्यपुस्तक होते आणि उत्पन्नकर्ता स्वतः शिक्षक होता, आणि आदाम आणि हवा हे त्या प्रथम शाळेचे विद्यार्थी होते. एलन जी व्हाईट, एज्युकेशन पान नंबर 20. म्हणजे प्रियजनांनो, आम्ही पाहतो की त्या बागेतील त्या शाळेमध्ये, ती जी एदेन बाग ही शाळा होती, त्या शाळेमध्ये परमेश्वर स्वतः शिक्षक होता आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देत होता. जे शिक्षण त्यांना सार्वकालिक जीवनात सारखं होतं आणि ते त्यांना देवाचं वास्तव्य कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचं होतं. त्या पहिल्या शाळेचा स्वतः परमेश्वर जो आहे तो संस्थापक, प्राचार्य व शिक्षक होता. तो आपणा सर्वांना माहीत आहे की आदाम आणि हवेने शेवटी एका दुसऱ्या आणि वाईट शिक्षकाची निवड केली आणि ते त्याच्याकडून चुकीचे धडे शिकले, ज्यामुळे या उभयतांची त्या बागेतून कायमची हकालपट्टी झाली. का झालं हे असं? का घडलं? का असे झाले? आम्ही पाहतो की जगाच्या सुरुवातीलाच उत्तम शिक्षणाच्या, दैवी शिक्षणाच्या काही नोंदी आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतात. देव त्यांना स्वतः ते शिकवत होता. त्या तेव्हाही सार्वकालिकतेकडे घेऊन जाणाऱ्या होत्या, देवाचं सानिध्य टिकवणाऱ्या होत्या, आणि तेच शिक्षण आजच्या काळासाठी आपल्या सर्वांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असं आहे. जर आम्ही आमचा शिक्षक म्हणून परमेश्वराला निवडलं, तर त्याच्या शिक्षणाद्वारे आम्ही नक्कीच स्वर्गाच्या राज्यापर्यंत प्रवास करू आणि त्याच्या संगती कायम स्वरूपी तिथे राहू.
देवबाप आपल्याला शिक्षण रोज देत आहे. आदामन हवेला शिक्षण देत होता, परंतु त्यांची निवड चुकली, त्यांची वाया गेली. त्यांनी परमेश्वराचं शिक्षण धिक्कारलं आणि जे उपयोगाचं नाही, जे सार्वकालिकतेला आडभिंत आहे, असा शिक्षक त्यांनी निवडला, असं शिक्षण त्यांनी निवडलं आणि देवाचं सानिध्य त्यांच्यापासून दुरावलं गेलं आणि त्यांना त्या सुंदर बागेतून बाहेर सुद्धा काढण्यात आलं. प्रियजनांनो, देवाचं वचन आपल्याला नेहमी हेच सांगतं की जर तुम्ही हे शिक्षण शिकाल, पाळाल, तर देवाचं सानिध्य तुम्हाला कायमस्वरूपी लाभेल, जे स्वर्ग राज्यामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, देवबाप परमेश्वराचं शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी आम्हा सर्वांना आजच्या सकाळी आणि इथून पुढे सहाय्य करू, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची कृपा तुमच्यावर असो. आमेन.